मस्त पावसाला सुरुवात झाली आणि कुळथाचे पिठले, बेसनचे नेहमीच खातो, कुळथाचे करून बघा. एक मोठा कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर, कढीपत्ता, 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं लसूण बारीक चिरून आणि 1/4 कप बेसन आणि 1 टेबलस्पून दही घेतलं आहे. जस्ट चवीसाठी, ऑप्शनल आहे. आवडत असेल तर घ्या, नाही घेतलं तरी चालेल. थोडं पाणी घालून पीठ पहिलं एकजीव करून घ्यायचं आहे. एकीकडे कढई ठेवली आहे गरम करायला. तेल घातलं आहे त्याच्यामध्ये चांगलं 2-3 टेबलस्पून तेल घालायचं आहे, कारण पिठल्यामध्ये तेल असेल ना, कोकोनट तेलात केलं तर अप्रतिम लागते. तुमच्याकडे कोणतं अवेलेबल असेल त्याच्यात करा, तर ती चव चांगली लागते. पावसामध्ये कुळीथ खाल्ले ना तर पौष्टिक, गरम असतात, अंगाला उष्णता देतात, वात होत नाही, कॅल्शियम भरपूर, खूप कुळथाचे फायदे आहेत, औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदामध्ये खाण्यासाठी अगदी आवर्जून सांगितलेलं आहे. तेलामध्ये राई जिरं फोडणी द्यायचे, थोडंसं हिंग टाकायचं आहे 1/2 चमचा आणि ह्याच्यामध्ये कुळीथना भाजून ते सगळं दळलेलं असतं, त्यामुळे खूप ही पिठी काय अशी शिजवायची, उकडवावी लागत नाही. हिरव्या मिरच्या 3 मध्ये चिरलेल्या, एकात भाकरी नक्कीच जास्त करून बघा. त्याच्यानंतर लसूण, ह्याच्यामध्ये एखादा बेसन पीठ ॲड करू शकता, एखादा चमचा, त्याने पण त्याची चव चांगली लागते. ते छान परतून घ्यायचं. मी काही नाही, नुसतं प्लेन कुळथाच्या पिठाचं झटपट होणारं पिठलं आणि तांदळाच्या भाकरीबरोबर. कोकण आणि मालवण स्पेशल. कांदा छान खरपूस परतायचा, कच्चा नाही ठेवायचा, अगदी लाल रंग येईपर्यंत. कॅरेमल केला तरी चालेल. तर त्या पिठल्याला ना खाताना तो दाताखाली आला ना की मस्त एक चव येते कांद्याची, कॅरेमल कांद्याची. मीठ चवीनुसार ॲड करायचं आहे. छान आता कांदा मी लाल होईपर्यंत परतणार आहे. हळद 1/2 चमचा आणि छान एकजीव झालं की जी पेस्ट बनवली आपण कुळथाची ती त्याच्यामध्ये ॲड करायची. तुम्ही नुसतं कुळथाचं पीठ घालून परतवून नंतर पाणी पण वरून घालू शकता. पेस्ट बनवली ना की ते गुठळ्या होत नाही, छान एकजीव होतं. आणि त्याच्यानंतर जेवढी पेस्ट घातली ना तेवढं 1.5 पाणी घालायचं. साधारण आता ती 1 वाटी पेस्ट होती आपली, तर 1.5 वाटी मी पाणी घालणार आहे, कारण आपलं पिठलं आहे ना, तर हे घट्ट पातळ तुम्हाला आवडीनुसार तुम्ही करू शकता. झुणक्यासारखं असं घट्ट पण कोरडं पण करू शकता. मी थोडंसं असं पातळ ठेवलं आहे, भाकरीबरोबर असं बुडवून खाण्यासाठी. चांगलं चमच्याने ढवळून एकजीव करून घ्या आणि अगदी 3 ते 4 मिनटं त्याला उकळी येऊन 1-2-3 मिनटं ठेवा की आपलं तयार होतं कुळथाच्या पिठाचं पिठलं. चमचमीत झणझणीत भाकरी किंवा चपातीबरोबर अप्रतिम 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 लागणारं कोकण आणि मालवण स्पेशल पिठली. वरून गार्निशिंग कोथिंबीर भरपूर आणि वरून हवं तर 1 चमचा खोबरेल तेल ॲड करा. तयार आहे कुळथाचे पिठले.